मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत ख्रिसमस स्पेशल केक। हा ख्रिसमस स्पेशल केक आपण अर्धा किलोचा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 200 ग्रॅम म्हणजेच 1 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। हे चॉकलेट किंवा व्हॅनिला प्रीमिक्स बाजारात रेडीमेड मिळतं किंवा आपण हे घरीही बनवू शकतो। इथे आपण अर्धा किलो केकसाठी 200 ग्रॅम म्हणजेच 1 कप प्रीमिक्स घेतलं। आता यामध्ये आपण थोडं म्हणजेच लागेल तसं पाणी घालू आणि याचे एक स्मूथ बॅटर तयार करून घेऊ। प्रीमिक्समध्ये पाणी ॲड करत असताना ते थोडं घालून आपल्याला याच्या गुठळ्या न होऊ देता याला आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करत राहायचं आहे। त्यामुळे स्पॉन्ज हा छान सॉफ्ट आणि फ्लफी होतो आणि इथं अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची हवी आहे। आता या बॅटरमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालू। बॅटरमध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं आपलं केकचं बॅटर हे तयार आहे। त्यानंतर लगेचच तयार टीनमध्ये म्हणजेच तेलाने ग्रीस आणि मैद्याने कोटिंग करून घेतलेल्या टीनमध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं आहे। आपण इथं कोटिंग न करता बटर पेपरही यूज करू शकतो आणि अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला संपूर्ण बॅटर हे टीनमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली एक कॉटनचा रुमाल ठेवून आपल्याला हा टीन अशा प्रकारे टॅप करायचा आहे, जेणेकरून त्यातील एअर बबल्स हे निघून जातील। आता इथे गॅसवरती आपण 10 मिनिटे आधीच एक पातेलं स्टँडसहित लो फ्लेमवरती प्रीहीट करायला ठेवलेलं होतं। प्रीहीट झालेले या पातेल्यात आपण हा टीन ठेवू आणि याच्यावरती एक झाकण ठेवू। साधारणपणे हा केक बेक होण्यासाठी 25 ते 30 मिनिटे लागतात आणि इथे 25 ते 30 मिनिटे झालेली आहेत। आपण केक चेक करू। इथं टूथपिक ही क्लीन निघाली, याचाच अर्थ आपला केक हा छान बेक झालेला आहे। आता हा टीन आपण बाहेर थंड होण्यासाठी ठेवून देऊ। केक टीन हा थंड झाल्यानंतर आता आपण याला डिमोल्ड करू। केक डिमोल्ड करत असताना सुरुवातीला केकच्या कडा या सुरीच्या मदतीने आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत, त्यामुळे केक हा टीनमधून अलगद बाहेर येतो। त्यानंतर या स्पॉन्जच्या आपल्याला 3 लेयर्स पाडायचे आहेत। सुरुवातीला सुरीच्या मदतीने आपण याला गोलाकार अशा खाचा पाडून घेऊ। वरच्या लेयरला खाचा पाडून झाल्यानंतर आपण मधल्या लेयरलाही खाचा पाडून घेऊ। या लेयर्स पाडण्यासाठी आपण ब्रेड कटरचाही यूज करू शकतो, पण इथं बिगिनर्ससाठी ही आयडिया सोपी आहे, म्हणून दोऱ्याच्या मदतीनेच आपण या लेयर्स पाडून घेऊ। त्यानंतर इथं या खाचेमध्ये दोरा घालून अशा प्रकारे दोऱ्याची दोन्ही टोकं एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला खेचायची आहेत आणि त्यामुळे इथं आपली पहिली लेयर ही अलगद निघाली। त्यानंतर मधल्या खाचेमध्येही अशा प्रकारे दोरा घालून दोऱ्याची दोन्ही टोकं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने खेचून इथं आपली दुसरी लेयर देखील तयार झाली। लेयर्स पाडून झाल्यानंतर आता आपण केकला आयसिंग करायला घेऊ। टर्न टेबलवरती बेस ठेवून त्यावरती क्रीम लावून आपण केकची सर्वात खालची लेयर ठेवू। आता यावरती आपण चमच्याच्या साहाय्याने शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी घालू। आता इथे आपण प्रीमिक्स 1 कप म्हणजे 200 ग्रॅम घेतलेलं होतं, त्यानुसारच आपण व्हिपिंग क्रीम देखील 1 कप म्हणजे 200 ग्रॅम घेऊन तिला व्यवस्थित अशी ब्लेंडरने बीट करून घेतली आणि बीट करून घेतलेली क्रीम आता आपण पायपिंग बॅगमध्ये भरून अशा प्रकारे या लेयर्सवरती लावून घेऊ। त्यामुळे क्रीम ही सगळीकडे एकसारखीच लागते। आता क्रीम लावून झाल्यानंतर तुम्ही इथं क्रश केलेलं चॉकलेट किंवा चॉको चिप्सही घालू शकता। त्यानंतर केकची सर्वात वरची लेयर आपल्याला इथं मध्यभागी ठेवायची आहे। या लेयरलाही आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पायपिंग बॅगच्या मदतीने यावरती क्रीम लावून घ्यायची आहे। क्रीम लावून झाल्यानंतर पॅलेट नाईफच्या मदतीने आपल्याला केकचं क्रम कोटिंगही करून घ्यायचं आहे। लेयर्स कट करत असताना केकची जी मधली लेयर होती ती आता आपण सगळ्यात इथं वरती ठेवू। या लेयरलाही शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे आणि क्रीमने फिल करून घ्यायचं आहे। त्यानंतर केकच्या खालच्या लेयरच्या बाजूलाही आपण थोडीशी क्रम कोटिंग करण्यासाठी क्रीम लावून घेऊ। त्यानंतर आता इथे आपल्याला संपूर्ण केकला व्यवस्थित अशी क्रम कोटिंग करून व्यवस्थित अशी फिनिशिंग द्यायची आहे। जिथं हवी आहे तिथं क्रीम लावून आणि जिथं नको आहे तिथली एक्स्ट्राची क्रीम काढून आपण केकला व्यवस्थित अशी फिनिशिंग देऊ। हा केक ख्रिसमस थीम असल्यामुळे याला पूर्णपणे रेड कलरने कवर करून घ्यायचा आहे। त्यासाठी उरलेल्या व्हिपिंग क्रीममध्ये आपण रेड फूड जेल कलर घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि हा तयार झालेला रेड कलर आता पायपिंग बॅगमध्ये भरून आपण संपूर्ण केक याने कवर करून घेऊ आणि पॅलेट नाईफच्या मदतीने व्यवस्थित असं कोटिंग करून इथं आपल्याला एक्स्ट्राची क्रीम काढून घ्यायची आहे। केकला फिनिशिंग देण्यासाठी आपण इथं प्लॅस्टिक स्क्रॅपरचा यूज करू शकतो।
व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या प्लास्टिक स्क्रॅपरनेही केकला फिनिशिंग छान देता येते. आणि अशा प्रकारे इथं आपण संपूर्ण केकला फिनिशिंग करून घेतली. केकला फिनिशिंग करून झाल्यानंतर केकच्या खालील बेस देखील आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे. आता केकला डेकोरेट करण्यासाठी आपण इथे एडिबल रेड कलरच्या ग्लिटरचा यूज करणार आहोत. आता हे रेड कलरचे एडिबल ग्लिटर आपण या शिमर पंपमध्ये घालू. या एडिबल ग्लिटरने आपण संपूर्ण केकला कव्हर करून घेणार आहोत. त्यामुळे अंदाजे हे ग्लिटर आपण या स्प्रे पंपमध्ये घेऊ. त्यानंतर हा स्प्रे पंप आपण आहे तसा व्यवस्थित लावून घेऊ. त्यानंतर या शिमर पंपने आपण केकवरती स्प्रे करायला स्टार्ट करू. सुरुवातीला शिमर पंपने आपण केकचा थोडासा भाग स्प्रे करून घेऊ. त्यानंतर हळूहळू टर्न टेबल फिरवत आपण संपूर्ण केक हा एडिबल ग्लिटरने कव्हर करून घेऊ. एडिबल ग्लिटर हे मार्केटमध्ये केकच्या शॉपमध्येच तुम्हाला मिळते. हे एडिबल ग्लिटर कॉर्नफ्लोअर आणि फूड कलरपासून बनवतात. त्यामुळे आवडीप्रमाणे आपण कुठल्याही कलरचं एडिबल ग्लिटर इथं केकवरती यूज करू शकतो. इथे आपण रेड एडिबल ग्लिटर ऐवजी गोल्डन एडिबल ग्लिटर ही यूज करू शकतो. पण इथं केक हा क्रिसमस थीम असल्यामुळे आपण रेड कलरसाठी रेड एडिबल ग्लिटरच यूज केलेला आहे. आणि इथे आपला संपूर्ण केक हा रेड एडिबल ग्लिटरने कव्हर करून झालेला आहे. त्यानंतर केकला अजून डेकोरेट करण्यासाठी आपण इथं ग्लिटरपासून बनवलेलं ख्रिसमस ट्री घेतलेलं आहे. हे एक प्रकारचं केक टॉपर आहे. हा ख्रिसमस ट्री टॉपर आपण केकच्या साईडला मध्यभागी अशा प्रकारे लावू. आणि त्यानंतर ख्रिसमस स्पेशल मेरी ख्रिसमस असणारं हे टॉपरही आपण केकच्या मध्यभागी वरती लावू. आणि अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा आपला ख्रिसमस स्पेशल एक्सपेन्सिव्ह असा केक तयार आहे. मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.